नमस्कार मित्रांनो. कधीकधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणून उभं करतं जिथे भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य तिन्ही एकमेकांसमोर उभे राहतात. अग्नीच्या आयुष्यातही असंच काहीसं घडत होतं. एका बाजूला सोनाच्या आठवणी आणि दुसऱ्या बाजूला नीरासोबत नकळत जुळत चाललेलं नातं. मासाहेबांना मात्र हे स्पष्ट दिसत होतं. म्हणूनच आज त्या अग्नीसमोर एक असा प्रश्न ठेवणार होत्या ज्याचं उत्तर देणं अग्नीसाठी अजिबात सोपं नव्हतं. आता अग्नी नीराला फक्त कायराची आई म्हणून पाहायचा की खरंच आपल्या पत्नीचा अधिकार देणार? चला पाहूया आजचा भाग. अग्नीर भाग 35. त्याचे डोळे बंद होते. खुर्चीला मागे डोकं टेकून तो विचारात हरवला असताना मासाहेब दरवाजा उघडून आत आल्या. अजूनही तुम्हाला आम्ही घेतलेल्या निर्णयावर शंका आहे का अग्नी? स्टडी रूमच्या सोफ्यावर बसत मासाहेबांनी अग्नीला प्रश्न केला. उत्तरादाखल तो आपल्या चेअरवरून उठला आणि सोफ्यावर मासाहेबांशी थोडं अंतर ठेवून बसला. आता त्याने त्याचं डोकं खाली करत मासाहेबांच्या मांडीवर ठेवले. मासाहेबांनी देखील आपला एक हात त्याच्या केसात फिरवताच त्याने अलगद आपले डोळे बंद केले. माफ करा मासाहेब, मला तुमच्यावर असा अविश्वास दाखवायचा नव्हता, पण ती वेळच अशी होती की मी मनात असूनही नीरावर विश्वास ठेवू शकलो नाही. आणि आज तिच्यामुळेच माझी कायरा. अग्नीच्या डोळ्यातून 2 अश्रू घरंगळत बाहेर आले आणि मासाहेबांच्या सुती साडीत विरले. बस करा अग्नी, स्वतःला दोष देऊ नका. जर या सर्व गोष्टीत दोष कोणाचा होता तर तो परिस्थितीचा. आज कायराला आपल्या 2 पायांवर उभे बघून आम्हाला आमच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही. आम्हाला इतकी खुशी होते आहे की जर आता या घडीला आम्ही मेवाळमध्ये असतो तर पूर्ण मेवाळाला आम्ही स्वतः मिठाई वाटली असती. थोडा वेळ त्या दोघात एकदम शांतता पसरली. मग मासाहेबच पुढे म्हणाल्या, मग आता पुढे काय विचार केला आहे अग्नी? म्हणजे मासाहेब, मी समजलो नाही. अग्नीने मांडीवरच थोडी चुडबुड करत मासाहेबांना म्हटलं, मी नीरा आणि तुमच्या नात्याबद्दल बोलते आहे अग्नी. आता त्याने त्याचे डोके वर उचलत उठून बसला. नात्याबद्दल म्हणजे? शी इज माय लिगली वेडेड वाईफ अँड इट्स इनफ नाव. त्याने असे म्हणताच मासाहेबांनी कपाळावर आठ्या पाडत त्याच्याकडे पाहिलं. कायद्याने तर त्या तुमच्या पत्नी आहेतच, पण तुम्ही त्यांना तुमची पत्नी होण्याचा अधिकार केव्हा देणार त्याबद्दल विचारतो आहोत आम्ही. मासाहेबांनी काही आढेवेढे न घेता अग्नीकडे रोखून पाहत अग्नीला सवाल केला. मासाहेब, नीरा कायराची आई आहे आणि तिला मी कायराच्या बाबतीत पूर्ण अधिकारही दिले आहेत. आणि खरंच मनापासून सांगतो, यापुढे जाण्याची माझी हिंमत नाही. अग्नी केविलवाना सूर काढत म्हणाला. आम्हाला मान्य आहे की आम्ही त्यांना कायराची आई म्हणूनच या घरात आणले, पण म्हणून तुम्ही त्यांना बायको होण्याचा अधिकार नाही देणार हा त्यांच्यावर अन्याय नाही का? खूप साध्या सरळ मनाच्या आहेत होत्या. त्यांच्या मनात थोडंसुद्धा कपट नाही. इतक्या दिवसात तर तुम्ही त्यांचं निरीक्षण केलंच असेल ना? अग्नीने आपली मान होकारात हलवली. तरीसुद्धा तुम्ही नाही का म्हणत आहात? आम्हाला मान्य आहे की तुमचे सोनांवर प्रेम होते, पण त्या आता आपल्यात नाही हे तुम्ही का विसरता आहात? तुम्हाला सुद्धा तुमचं आयुष्य आहे आणि ते तुम्ही खुशीने जगावं हा तुमचा अधिकार देखील आहे. आणि आमच्या सोनांची पण तीच इच्छा होती, हे विसरता आहात का तुम्ही? काहीच विसरलो नाही आहे मासाहेब, मी काहीच. तो उठून उभा राहिला आणि वैतागत आपल्या केसातून हात फिरवला आणि परत वळून गुडघ्यावर बसून मासाहेबांचा हात हातात घेऊन म्हणाला, तुम्हीच सांगा मासाहेब, काय करू मी? गेली 2-2.5 वर्ष जिला सोनाची गुन्हेगार म्हणून शोधत होतो, आज त्याच व्यक्तीला बायको म्हणून स्वीकारणे कसे शक्य आहे? तुम्ही मला फार मोठ्या धर्मसंकटात टाकले आहे. जरी कायराची आई म्हणून नीरा अगदी योग्य असली तरी माझी बायको म्हणून? अग्नी आगतिक होऊन मासाहेबांना त्याची बाजू पटवून देण्याचा प्रयत्न करू लागला. आम्हाला मान्य आहे की तुम्ही त्यांना सोनांचे गुन्हेगार समजत होतात, पण तो तुमचा निव्वळ एक गैरसमज होता, जो मला वाटते आता बऱ्यापैकी दूर झाला असेल.
मग का नाही तुम्ही भविष्याचा विचार करत? का नाही तुम्ही हे समजून घेण्याचा प्रयत्न करत की तुमच्या दोघांचं भाग्य एकमेकांशी जोडली गेलेली आहे? कधीतरी नियतीच्या या खेळाचा विचार करून पाहिला? तुमच्या दोघांची गाठ त्या गिरीधारीने बांधली आहे आणि हेच तुमच्या दोघांचं विधिलिखित आहे. मासाहेब थोड्या थांबून पुढे म्हणाल्या, अग्नी, थोडा विचार करून बघा. ज्या दिवशी सोनाच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला त्या दिवशी नीरांना देखील दुखापत झाली आणि सोनांचे डोळे नीरांना देण्यात आले. त्यानंतर कायरांसोबत झालेल्या त्यांच्या पहिल्याच भेटीत कायरांनी त्यांना आईचे स्थान दिले आणि म्हणूनच आम्ही त्यांची चौकशी करून तुमच्या लग्नाचा घाट घातला. हा कोणताही योगायोग नाही अग्नी, हे विधिलिखित आहे जे तुम्ही किंवा मी बदलू शकत नाही. आम्हाला मान्य की सहज सगळ्या गोष्टी स्वीकारणे तुम्हाला कठीण जात असेल, पण तुम्ही प्रयत्न तर करून बघा. नीरा तुमच्या आयुष्यात परत एकदा नक्कीच सुख घेऊन येतील. तुमचे प्रेम तुम्हाला सोडून गेले म्हणून तुम्ही दुःखी आहात, पण त्यांना तर कोणी प्रेम करणारे मिळालेच नाही. मग त्यांनी काय करावे? त्यांच्या हसतमुख चेहऱ्याकडे पाहून कोणाला वाटणार नाही एवढे आयुष्यात दुःख सहन केले आहे त्यांनी. मी तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही त्यांच्यावर कोणती दया दाखवा, पण कमीत कमी त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. जोपर्यंत तुम्ही त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न करणार नाही तोपर्यंत तुम्हाला आणि त्यांना दोघांनाही या नात्याला न्याय देता येणार नाही. आता मासाहेबांच्या आवाजात जास्त बोलण्याने थकवा जाणवत होता, म्हणून अग्नी लगेच पुढे होत म्हणाला, ठीक आहे मासाहेब, मी नक्की विचार करेल, पण आता मात्र तुम्ही आराम करा. या, चला. पण मासाहेब मात्र आता हट्ट करत त्याला पुढे म्हणाल्या, नाही अग्नी, पहिले आम्हाला वचन द्या. तुमच्या या नात्याला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न कराल. आज तुम्हाला आम्ही जे सांगतो आहे ते जड जाते, पण नवरा बायकोच्या नात्याची गोष्ट वेगळी असते. तुम्ही या नात्याचा विचार करून बघा, तुम्हाला एकमेकांची ओढ नक्की जाणवेल. हा काय हट्ट आहे मासाहेब? ठीक आहे, आम्ही वचन देतो, आम्ही या नात्याला न्याय देण्याचा मनापासून प्रयत्न करू. आता तर चला. अग्नीने मासाहेबांना हाताला धरून त्यांच्या खोलीत घेऊन गेला आणि त्यांच्या बेडवर झोपवून अंगावर ब्लँकेट व्यवस्थित करून दिली. संध्याकाळी कायराचा वाढदिवस घरगुती पद्धतीने पण अगदी जोरात साजरा झाला. तिला तर वाढदिवस असा पण साजरा करता हे पहिल्यांदाच समजलं होतं. भुवन आणि रोजीचे मुलंही वाढदिवसाला आल्याने कायरा फारच खुशीत होती. केक कापून झाल्यावर सर्वात पहिले आलेल्या पाहुण्यांचे आणि लहान मुलांचे जेवण झाले. त्यानंतर घरची मंडळी जेवायला बसली. गणपती आणि वाढदिवस याचे औचित्य साधून नीराने आज पुरणपोळीचा घाट घातला होता. पुरणपोळी, कटाची आमटी, भजी, खीर, पापड्या, कोथिंबीर वड्या यांसारखी अजून काही पदार्थ ताटात होती, ज्यांच्याकडे पाहून मासाहेब म्हणाल्या, बाप रे नीरा, हे काय काय बनवलं आहे तुम्ही? आमचे तर सर्व पाहूनच मन तृप्त झाले. एवढं सगळं करण्याची काय गरज होती? मासाहेब, तुम्हाला माहीत नसेल, आपल्याकडे जे शेफ आहेत ते अगदी उत्तम स्वयंपाक करतात. यातले बरेच पदार्थ तर त्यांनीच बनवले असतील. खरं तर अग्नीने जेवणाची चव लगेच ओळखली होती, पण तरीसुद्धा तो खोचकपणे म्हणाला. तिचा चेहरा उतरला जे पाहून मासाहेब पुढे काही बोलतील तोच एक शेफ स्वतःहून पुढे येऊन म्हणाला, नो सर, यातला आम्ही दोघांनीही एकही पदार्थ बनवला नाही. रादर रोज सकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण स्वतः नीरा मॅडम त्यांच्या हातानेच बनवतात. आता मात्र मासाहेब अग्नीकडे पाहू लागल्या, पण तो त्याला काहीच फरक पडत नाही अशा आविर्भावात ताटाकडे बघून त्याचे जेवण करत होता. 2-4 दिवस घरात आनंदाला अगदी उधाण आले होते. घरातील हसते खेळते वातावरण पाहून अग्नी देखील सुखावला होता. आता गणपती विसर्जनही झाले होते आणि मासाहेब मेवाळ्याला जाण्याची तयारी करत होत्या. पण यावेळेस मासाहेब हट्टाने बबलूला अमृतधारा चिकित्सेसाठी घेऊन जाणार असे त्यांनी याबाबत नीराला निक्षून सांगितले होते. पैसे दे नको दे, अगदी उधार ठेव, पण आम्ही बबलूला सोबत घेऊन जाणार, याबाबत आम्ही तुमचे काहीही ऐकून घेणार नाही. बबलूवर जेवढा तुमचा अधिकार आहे तेवढाच आता आमचा देखील आहे. मासाहेबांच्या बोलण्यापुढे तर नीराला काही जास्त बोलता येत नव्हते. पण ठीक आहे, काहीतरी मार्ग काढू असा विचार करून तिने त्यांना होकार दिला. मासाहेब आणि बबलू मेवाडसाठी निघून गेल्यावर एक दिवस तिने
मागे भुवनने दिलेला प्रस्ताव अग्नीसमोर ठेवण्याचा विचार केला. म्हणून आज अग्नी आल्यावर त्याच्याशी या विषयावर बोलण्याकरता स्टडी रूममध्ये आली. काही बोलायचं होतं का? दरवाजा वाजवून नीरा स्टडी रूममध्ये हाताची चुडबुड करत उभी राहिली. तिला असे उभे राहिलेले पाहून अग्नीने आपले 2 बोटं कपाळावर घासली आणि तिला विचारले, हो, ते म्हणजे मी. नीराला तर काय बोलावे, कुठून सुरुवात करावी. आपण नोकरीचा विचारल्यावर तो आपल्याला परत रागवेल का, आपली गोष्ट समजून घेईल की नाही, असे खूप सारे प्रश्न पडले होते. एक काम कर, तू विचार करते आहेस तोपर्यंत 2 कॉफी बनवून घेऊन ये. म्हणजे कसं, कॉफी घेताना मलाही फ्रेश वाटेल आणि तोपर्यंत तुझी बाराखडी पण पाठ होईल. नीराला तो आपली मस्करी करतो आहे हे सुद्धा समजले नाही. तिने घाबरत मान होकारात हलवली आणि पटकन किचनकडे पळाली. तिला असे पळताना पाहून अग्नीला मात्र हसू आले. ती जाताच तो पोट धरून हसू लागला. नीरा खाली आली आणि तिने घाईघाईत 2 कप कॉफी बनवली. याआधी तर यांना 2 कप कॉफी एकसाथ कधी घेतली नाही. मग आज अचानक का? थकले असतील जास्त कदाचित. असा विचार करत नीरा पुन्हा स्टडी रूममध्ये आली तर तो तिथे आता अग्नी काही तिला दिसला नाही. तिने थोडा आजूबाजूला बघण्याचा प्रयत्न केला. मग ते असंच कॉफी मग हातात घेऊन स्टडी रूममधून बाहेर आली. इकडे तिकडे पाहत त्याला शोधण्याचा प्रयत्न करू लागली, पण तो काही दिसत नव्हता. कॉरिडॉरमधून फिरता फिरता तिने त्याला आवाज देण्याचा प्रयत्न केला. अहो. अग्नीच्या कानावर जशी तिची हाक आली तसे त्याचे हृदय एक क्षण धडधड करायचे थांबले. त्याच्या कानात तिचा आवाज गुंजन करत होता. तिची पुन्हा हाक येताच अग्नी भानावर आला आणि अचानक आपल्याला काय झाले होते हा विचार करत त्याने आपला घसा जोरात खाकरला, जेणेकरून तिला त्याचा आवाज जावा. अग्नीचा आवाज येताच नीराची पावले त्या दिशेला वळली. तो गॅलरीवरच्या काउचवर आरामात रेलून आपल्या मोबाईलमध्ये काहीतरी करत बसला होता. तिथे टेबलवर तिने आपल्या हातातील ट्रे ठेवला आणि समोरच्या खुर्चीवर बसली. आता बोल, काय सांगायचे होते ते. अग्नी कॉफीचा घोट घेत म्हणाला. ते भुवनदादा मागे मला कोचिंगबद्दल सांगत होते. जर तुम्ही हो म्हणाल तर मी घरी ऑनलाईन मुलांची कोचिंग घेत जाईल. नीरा थोडं थांबत थांबत अडखडत त्याला आपला मुद्दा सांगू लागली. तू टीचिंगमध्ये डिग्री घेतली आहेस? आता मात्र नीरा थोडी चपापली आणि सरळत बसत तिने नकारात तिची मान हलवली. मग तुझ्याकडे असं कोणतं स्पेशल क्वालिफिकेशन आहे ज्याच्या आधारावर तू मुलांना शिकवायचं म्हणतेस? शेवटी हा त्यांच्याही फ्युचरचा प्रश्न आहे. इतका वेळपासून मवाळ भाषेत बोलणाऱ्या अग्नीचा स्वर आता कठोर ऐकताच नीराने आपली मान खाली घातली. आन्सर मी विथ युअर हेड डाऊन अँड युअर क्वेश्चन विल नॉट बी सॉल्व्ड. अदरवाईज आय एम ऑल्सो वंडरिंग व्हॉट यू हॅव लर्न. आता मात्र तिला त्याला काय उत्तर द्यावे ते कळत नव्हते, पण उत्तर द्यावे तर लागणार होते. मला वाट बघण्याची सवय नाही. जे काही असेल ते लवकर सांग. आता त्याचा चिडका स्वर यायला लागला. BCom फर्स्ट क्लास आहे. CA एंट्रन्स पासआउट झालं आहे. तिचं हे उत्तर ऐकल्यावर सुद्धा अग्नीच्या चेहऱ्यावर कोणतेही आश्चर्य नव्हते, कारण त्याला ही गोष्ट पहिलेच माहीत होती. मग मुलांना कसं काय शिकवशील? अग्नीचा परत सॉफ्ट आवाज कानावर पडताच तिने मान वर करून त्याच्याकडे पाहिले. ते मी मागे पण शाळेत शिकवले आहे, त्या अनुभवावरून. नीराने थोडं घाबरत उत्तर दिलं. तुला जॉबच करायचा असेल तर तुझे डॉक्युमेंट मला दे. मी त्यावरून तुझ्यासाठी काहीतरी ऑनलाईन जॉबची व्यवस्था करतो. त्याने असे म्हणताच आता तिच्या कपाळावर घाम जमा व्हायला लागला. तिने तिचे दोन्ही हात एकमेकांमध्ये घट्ट पकडले आणि मनातच विचार करू लागले. डॉक्युमेंट? ते तर अर्धे मुंबईला राहिले. नीराने धैर्य गोराखून अग्नीसमोर नोकरीचा विषय काढला, पण पुढच्या क्षणी अग्नीने तिच्याकडून डॉक्युमेंट मागितले आणि तिथेच नीरा गोंधळून गेली, कारण तिचे अर्धे डॉक्युमेंट अजूनही मुंबईतच राहिले होते.
आता जर अग्नीला तिच्या भूतकाळाबद्दल अजून प्रश्न पडले तर ती काय उत्तर देणार? आणि जर त्या डॉक्युमेंटमुळे तिच्या आयुष्यातील काही लपलेलं सत्य समोर आलं तर अग्नी आणि नीराच्या नात्यावर त्याचा काय परिणाम होईल? तुम्हाला काय वाटतं? नीराला तिच्या भूतकाळातून पूर्णपणे बाहेर पडता येईल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच रंजक भागांसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. अग्नीर भाग 36 मध्ये. धन्यवाद.